आपण पाहतोय संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर येते। शिष्टमंडळाच्या मागण्या लोकशाहीला धरूनच आहेत। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर येते। व्हीव्हीपॅट का नाही असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला। मतदार यादीत अनेक बोगस नावं आहेत असंही संजय राऊत यांच्याकडून आरोप करण्यात येतोय। मागण्या अत्यंत सोप्या आहेत, लोकशाहीला आणि भारतीय घटनेला धरून आहेत। प्रत्येक भारतीय नागरिकाला एका मताचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळावा। माझा मतदानाचा हक्क परस्पर हिरावला जातो असे हजारो लाखो प्रकार महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये परत झालेले आहेत। डुप्लिकेट बोगस मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार जर यांना नसेल, निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना, मग कशा करता ह्यांना पोचतोय आमच्या कराच्या पैशातून? हा साधा प्रश्न आहे। त्यासाठीच ही मीटिंग। व्हीव्हीपॅट का नाही? सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना, मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट असायला पाहिजे। आपण पाहतोय निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या असं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। आयोगाकडे मागणी करण्यात आलेली आहे। मनसे आणि मवियाचं शिष्टमंडळ या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ठाकरे बंधूंचा प्रश्नांचा भडीमार या ठिकाणी होतोय। मात्र या ठिकाणी निवडणूक आयोग आता अधिकारी काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून मागणी करण्यात येते। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असं उद्धव ठाकरे यांच्याकडून आता सांगण्यात आलेलं आहे। तर व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी आता केली जाते। उद्धव ठाकरे यांच्याकडून आता आयोगाकडे मागणी करण्यात आलेली आहे। तर आयोगाची वेबसाईट कोणी वेगळी व्यक्ती हँडल करते असं जयंत पाटील यांच्याकडून आता बोललं जात आहे। तर निवडणूक पुढे ढकला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्रुटींसह निवडणूक का घेता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे। आगामी निवडणुकांबद्दल अनेक तक्रारी आहेत। बाळासाहेब थोरात हे सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतात। मतदार यादीची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवालही या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे। तर तुमची यंत्रणा सज्ज नाही तर मग या ठिकाणी निवडणुका का असा सवाल या ठिकाणी आव्हाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। सर्व पक्षांचे एकमत नाही तोवर निवडणुका नको असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मतदार नोंदणी बंद करून लपवा छुपवी कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। राज ठाकरे या ठिकाणी भडकलेले पाहायला मिळतात। निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न, अनेक मुद्दे या ठिकाणी त्यांनी त्यांच्यासमोर उपस्थित केलेले आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय मविया मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगासोबत जवळपास 1 तासापासून या ठिकाणी प्रश्नांचा भडीमार करताना पाहायला मिळतोय, आक्रमक पाहायला मिळते। अजूनही या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली नाहीयेत। संजय राऊत सुद्धा एका ठिकाणी आपण पाहतोय तर शिष्टमंडळाच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकशाहीला धरूनच आहेत। व्हीव्हीपॅट संदर्भात मागणी होतीये, व्हीव्हीपॅट का नाही असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित केला जातोय। निश्चितच नीलम, खरं तर आपण पाहतोय जवळपास 1 तास होत आलेला आहे। सर्वच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आणि मनसेचे नेते जे आहेत हे सगळेच आता आपण पाहतोय की प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक आयोगाच्या या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि 1 तासापासून प्रश्नांची सरबती जी आहे ती सुरू आहे। खरं तर अनेक प्रश्न जे आहेत ते यावेळी निवडणूक आयोगाला या सगळ्याच नेत्यांकडून विचारला जात आहे। खरं तर व्हीव्हीपॅटचा विषय देखील या ठिकाणी राज ठाकरे यांनी काढलेला आहे। अनेक मुद्दे जर आपण पाहिले तर महत्त्वाचे आहेत, कारण ज्या मतदार याद्या आहेत या याद्यांमध्ये दुबार मतदार झालेले आहेत। जी अनेकांची दुबार नावं आलेली आहेत ती नावं काढण्यासंदर्भात सॉफ्टवेअरद्वारे ही नावं काढू शकतात, पण निवडणूक आयोग ह्यासाठी का पुढाकार घेत नाही आहे? निवडणूक आयोग फक्तच निवडणुकांसाठी आहे, बाकीचं काम त्यांना नाही आहे, अशा खडे प्रश्नांमध्ये राज ठाकरे यांनी विचारणा केलेली आहे। तर दुसरीकडे जयंत पाटील देखील अनेक उदाहरण देत आहेत। त्यांनी चक्क आपण पाहिलं तर मतदान यादीत जी आहे ती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या
मीडियाच्या पुढ्यात ठेवलेली आहे आणि संपूर्णतः या यादीमध्ये काय काय नेमका घोळ झालेला आहे याचे पुरावे मांडत त्या ठिकाणी संपूर्णतः ती यादी दाखवलेली आहे. खरं तर आता सध्या जर आपण पाहिलं तर ही बैठक संपलेली आहे. कोणत्याही क्षणी हे सगळेच नेते जे आहेत, जे शिष्टमंडळ आज गेलेलं आहे, त्यांना समाधानकारक या सगळ्याचाच जी उत्तरं आहेत ती मिळालेली आहेत की नाही हे थोड्याच वेळात आता स्पष्ट होईल. खरं तर निवडणूक आयोग जे आहे ते उत्तर देताना सारवासारवीची उत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर ज्या मतदान याद्यांमध्ये घोळ झालेला आहे किंवा मतदान करताना जी प्रक्रिया आहे किंवा मग ज्या ठिकाणी EVM मशीनचा मुद्दा काढण्यात आला, या EVM मशीनच्या बाबतीत देखील राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. खरं तर आपण पाहतोय की जी लोकं म्हणजे जी मतदान करणारी जी लोकं आहेत, मतदार जे आहेत, ती हयात नसलेली तरीसुद्धा त्यांची नावं जी आहेत ती याद्यांमध्ये आहेत आणि अशी नावं जी आहेत ती दुबार पाहायला मिळतात. मात्र असं असताना मात्र मतदानाचा टक्का जो आहे तो अचानकपणे वाढला जातो. मग ह्या सगळ्याला कशा पद्धतीत निवडणूक आयोग कारवाई करणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पण मात्र सध्या आपण जर सर्व पाहिलं तर घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.